नमस्कार. नवराष्ट्र टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी. जामनेर मधील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. JEE, नीट, MHTCET, फाउंडेशन, CBSE, स्टेट बोर्ड प्रिपरेशन सर्व काही आपल्या जामनेर मध्येच. आजची योग्य तयारी, उद्याचा मोठा निकाल. फ्रॉम बेसिक टू ब्रेक थ्रू संकल्पना स्पष्ट करणारे अध्यापन, नियमित सराव, वैयक्तिक मार्गदर्शन आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीवर सातत्याने लक्ष. त्यामुळे आजच आयकॉन कॅरियर इन्स्टिट्यूट मध्ये आपली जागा निश्चित करा. पिंपरी चिंचवडमधील मोशी येथील कचरा डेपोवर घडलेल्या दुर्घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलंय. एका क्षणात सर्व काही बदलून गेलं. रोजच्या उदरनिर्वाहासाठी काम करणाऱ्या लोकांवर अचानक संकट कोसळलं आणि अनेक कुटुंबांच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर उभा राहिला. कचऱ्याचा हा डेपो अनेकांसाठी फक्त कचऱ्याचा ढीग नव्हता, तर तो त्यांच्या 2 वेळच्या अन्नाचा आधार होता. पण नियतीनं अचानक वेगळंच चित्र दाखवलं. दुर्घटनेच्या त्या काही क्षणांनी अनेकांच्या डोळ्यांतील स्वप्न हिरावून घेतली. घटनास्थळी आरडाओरडा, धावपळ आणि मदतीसाठी सुरू असलेले प्रयत्न हे दृश्य पाहून प्रत्येकाचं मन हेलावून गेलं. घरी परतण्याची वाट पाहणारे आई वडील, मुलं, पत्नी आणि नातेवाईक यांच्यासाठी प्रत्येक क्षण अस्वस्थ करणारा ठरला. एका फोन कॉलनं अनेक कुटुंबांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकली. अशा दुर्घटना केवळ आकडे नसतात, त्या असतात माणसांच्या आयुष्यावर उमटलेल्या खोल जखमा. प्रत्येक जीव अमूल्य असतो आणि प्रत्येक कुटुंबाच्या वेदना शब्दात व्यक्त करणं कठीण असतं. या दुर्घटनेतील सर्व प्रभावित कुटुंबियांप्रती आपण संवेदना व्यक्त करूया आणि बचाव कार्यात सहभागी सर्व यंत्रणांना सहकार्य करूया. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाय अधिक प्रभावीपणे राबवले जाणं हीच सर्वांची अपेक्षा आहे. ही घटना आपल्याला एकच प्रश्न विचारायला भाग पाडते: कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य कधी मिळणार? अधिक महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. दुर्दैवी घटना आज या ठिकाणी घडलेली आहे. अतिवृष्टीमुळे गेल्या जवळपास 30-35 तासामध्ये जवळजवळ 600 मिलीमीटर पाऊस पडल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यामुळे कधी अपेक्षाही केली नसेल आपण, म्हणजे विचारही म्हणत आला नसेल अशा पद्धतीने या कचरा डेपोमध्ये सगळं पाणी शिरलं आणि त्यामुळे तो सगळा कचरा वाहून आला आणि एवढी मोठी इमारत म्हणजे पत्त्यासारखी त्या ठिकाणी खाली पडलेली आहे. आणि त्यामध्ये आकडे थोडेफार 1-2 जणांचा फरक पडेल, पण 18 आणि 5 23 जण या ठिकाणी होते सुरुवातीला. त्यातले 5 जण सुखरूप इमारत पडताबरोबर ते बाहेर का ते वरच्या मजल्यावर होते, त्यांना थोडं खरचटलेलं आहे. 6 जणांना सगळ्या टीमने बाहेर काढलेलं आहे. या ठिकाणी NDRF आहे, या ठिकाणी फायर ब्रिगेडचे सगळे जवान अविरत मेहनत करतायत, SDRF आहे, या ठिकाणी सेनेचे जवानांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. सगळं युद्धपातळीवर काम चाललेलं आहे आणि त्यांनी 6 लोकांना बाहेर काढलं. म्हणजे 6 आणि 5 11 झाले 23 पैकी. आता 3 लोकांना फायर ब्रिगेडचे जवान आहेत, ते खाली जाऊन तिथे थोडं होल केलेलं आहे, त्यातून जाऊन त्याचा संपर्क झाला. त्यांना चहा बिस्किटही त्या ठिकाणी देऊन आलेले आहेत. तिथपर्यंत हात पोहोचलेला आहे, ते बोलतायत, पण त्यांना काढता येत नाही. काढता येत नाही यासाठी की त्या ठिकाणी जो मलबा पडलेला आहे तो त्यांच्या पायावर आहे. बीम आहे तिथला या बांधकामाचा, बिल्डिंगचा, इमारतीचा, तो त्याच्या पायावर त्या ठिकाणी. त्यामुळे त्यांनी सांगितलं की आमचा पाय हलत नाहीये, पायाला खूप दुखतंय आणि म्हणून ते काढता येते त्या ठिकाणून. आणि म्हणून सगळा हा मलबा सापडण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. म्हणजे अजून जवळपास 12 जण, म्हणजे त्यातले 3 जण कॉन्टॅक्टमध्ये आहेत. अजून खालून 3 ते 4 जण बोलतायत, आवाज त्यांचा येतोय, पण आपण अजून तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही, म्हणजे आपल्याला ते दिसलेलं नाहीये. आणि म्हणून अशा पद्धतीने आता हे सगळं वॉर लेव्हलवर, युद्ध पातळीवर काम चाललेलं आहे.